श्री गजानन महाराज भक्त विजय अध्याय 6. जय 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 मंगलमूर्ती, सर्वत्र पसरली तुझी कीर्ती. कार्यारंभी तुला पूजिती, तिन्ही लोकी सर्वही. विघ्न विनाशक तुमचे नाव, तुम्हा पुढे नुरे विघ्ना व्हावं. आनंदाचे लाघव उमटते ठाई ठाई. मी आलो तुम्हासे शरण, द्यावे मजला अभयदान. तुमचे कार्य तुम्हीच करून पूर्णत्वासी नेईजे. साष्टांग नमन पुन्हा एकदा, तुम्हास करीतो सिद्धिदाता. आणि नमितो माय शारदा, देवी भगवती विद्येची. कवित्व विद्या जेथून उगम पावली जन्म घेऊन, ती शारदा आनंदून देवो आशिष मजलागी. दे दे माते विद्या आम्हाते, दुसरे न काही मागणे तुते. वेदही गाती तुला भगवते, तू चित्तती जगदाची. तुझ्या कृपेविण काही प्रतिभा माझी फुलणार नाही, म्हणून ठेवली पायी डोई. फुलवी कृपा कमलाते, तुझ्या कृपा कमळातील मकरंद. सेवोत मुमुक्ष चच्वंद, आनंदे भरुनी जावो चित्त, सर्व काळ जगी त्यांचे. हे गजानन चरित्र लीलासार, भक्तांनी करावा स्वीकार. वाचन श्रवण भक्ती अपार, करावी गजानन सिद्धाची. आता वंदन दत्तात्रेया, अत्रिनंदन परमसदया. तुमची असो द्यावी माया, बालकावरी सर्व काळ. मी तर तुमचे आहे ताने, हाका मरितो दिनवाणे. तुमच्या आशीर्वादा कारणे, दीन सदा पायाशी. करुणी सद्गुरुस वंदन, कथितो आता पुढील कथन. श्रोतया द्यावे अनुसंधान, गजानन कथामृताते. स्वामी कृपे व्यंकटलालाचे, घर झाले पवित्र साचे. जसे देवघर देवाचे, तैसेची महत्व पावले. दिवसा मागून सरती दिवस, पुढे आला अश्विन मास. व्यंकटलालाच्या शेतात कणसे, डवरली ती मक्याची. एके दिवशी महाराजांनी आमंत्रिले भक्ता लागोनी. चला सर्व जाऊ मिळूनी, कणसे खावया मक्याची. ठरल्याप्रमाणे आले सारे, कणसे खावया कारणे. अगट्या पेटला एकसरी, धूर झाला चहूकडे. गांधील माशाचे पोळ्यात, धूर शिरला तो बहुत. तेणेच माशा झाला संतप्त, धावून आल्या डसावया. माशा उठता चवताळून, मंडळी सर्व गेली पळून. महाराज मात्र राहिले बसून, ब्रह्मानंदी रंगलेले. महाराजांना डसल्या माशा, गांधी उठल्या गेंद जशा. ती पाहून सद्गुरू अवस्था, कष्टी झाला बंकट तो. तो रडू लागला धाई धाई, म्हणे यास कारण मीच आई. आणिले आपणास भलत्या ठाई, ऐसा अभाग नीच मी. स्वामी रक्षणा बंकट येता, निजभक्ताच्या रक्षणा करता. आज्ञा करती जावे परता, महाराजाचे ती माशांना. मानून ती आज्ञाप्रमाण माशा परतल्या तेथून. बंकटलाले धरून चरण, क्षमा याचना ती मागी. हा त्याचा शोक पाहून महाराज गेले गहीवरून. परोपकारी सांगती समजावून, परी समजूत पटेना. महाराज तेव्हा काय बोलले, बंकटा काही का तुला कळले. सोबती सर्व सुखाचे भले, संकटी जवळी न कोणी. अरे हा जगाचा आहे न्याय, सुखाची सर्व पाहती सोय. संकटी काढता घेती पाय, एका भगवंता वाचोनिया. संकटी कोणी नाही ताराया, याचा बोध चित्ता ठाया. ठेव सदैव आपुल्या, प्रत्येक कृती मागे असे हेतू. काहीतरी जाण हे तू, कधीही मनी न धरी